डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। सर्जेपुरा रामवाडीत तरुणावर जीव घेणा हल्ला। तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांची दहशत। मध्यरात्री तरुणावर रक्तरंजित हल्ल्याने उडाली खळबळ। अहिल्यानगरच्या कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह। सर्जेपुरा परिसरात धारदार शस्त्राने हल्ला। अहिल्यानगर शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे चित्र समोर आले। सर्जेपुरा रामवाडी परिसरात 15 जुलैच्या रात्री एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार रामवाडी येथील पेट्रोल पंपासमोर अजय विजय भोसले या तरुणाला तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गाठले। कोणतीही संधी न देता त्यांनी धारदार शस्त्राने अजयवर सपासप वार करत गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पसार झाले। या रक्तरंजित घटनेनंतर रामवाडी परिसरात एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिकांनी जखमी अजय भोसलेला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। काही दिवसांपूर्वी अजय भोसलेचा काही संशयित गुंडांसोबत वाद झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून या जुन्या वादातूनच हा जीवघेणा हल्ला झाला का याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। मात्र या संदर्भात पोलिसांनी कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही। घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील CCTV फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आलाय। अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। भरवस्तीत अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे।